दिल्ली इज ऑलवेज अ पॉवर सेंटर आणि दिल्लीचं हे राजकारण त्या पॉवरच्या आजूबाजूलाच फक्त फिरतं. आज आपल्या बरोबर पुस्तक आणि बरंच काही याच्यामध्ये गप्पा मारायला आलेले आहेत दैनिक सामनाचे दिल्लीचे ब्युरो चीफ निलेश कुमार कुलकर्णी. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःचं एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे ज्याचं नाव आहे संसद भवन ते सेंट्रल विस्टा. म्हणजे काय तर या पुस्तकामध्ये आपल्याला फक्त या दोन इमारतींच्या मधला पॉवर गेम, या दोन इमारतींमधनं पॉवर इकडनं तिकडे शिफ्ट झाली हे अजिबात वाचायला मिळत नाही. अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला याच्यात वाचायला मिळतात. साधारण 75 ते 80 वर्षाचा भारतीय डेमोक्रेसीचा इतिहास या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घ्यायला, त्याविषयी गप्पा मारायला, त्यांनी जे असंख्य किस्से अनुभवलेले आहेत दिल्लीमध्ये राहून त्याबद्दल चर्चा करायला आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत निलेश कुमार कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार साहेब. कसा आहे मूड आजचा? चांगला मूड आहे. मराठी मूडचा असतो तसाच. थँक्यू सो मच. मला एक सांगा, हे पुस्तक म्हणजे नक्की काय आहे? हे पुस्तक म्हणजे तसं आपण जर संसद भवन पाहिली असेल दिल्लीतली, तर जुनं संसद भवन ते नवीन संसद भवन ज्याला सेंट्रल विस्टा म्हटलं जातं, यातलं अंतर अगदी फरलांगभर आहे. पण ते फरलांगभर अंतर नाहीये, त्या अंतराचा प्रश्न नाहीये. हा विषय आहे 80 वर्षाचा जो भारतीय लोकशाहीचा इतिहास आहे, जो चालता बोलता इतिहास आहे, तो इतिहास रेखाटण्याचा, त्यातले महत्वाचे जे माइलस्टोन्स आहेत, भारतीय लोकशाही मधली जी स्थित्यंतर आहेत, वेगवेगळ्या राजवटी आपण पाहिल्या, प्रचंड बहुमताची सरकार ह्या देशामध्ये होऊन गेली. नंतरच्या काळामध्ये आघाड्यांचं सरकार आलं, त्याला आपण आवडीनं खिचडी सरकार असं म्हणायचो. ती सरकार पण आपण पाहिली आणि 2014 नंतरची 2 सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमताची आली. आताचं तिसरं सरकार हे बहुमताच्या आसपासचं सरकार आहे, तर स्पष्ट बहुमताचं सरकार नाहीये. तर हा सगळा एक मोठा दैदिप्यमान इतिहास आहे आपल्या भारतीय लोकशाहीचा आणि त्याचे वेगवेगळे पैलू. आणि आपले सुरुवातीचे पंतप्रधान, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधानांनी, मग त्यांना अल्पकाळ का मिळालेला असे ना, म्हणजे चरणसिंग हे असे पंतप्रधान होते की ते कधी पार्लमेंट सेशनला सामोरे गेले नाहीत, कारण त्याच्या अगोदरच त्यांचं टेन्युअर संपलं, सरकार गडगडलं. पण तरीही चरणसिंगांचं पण ह्या देशासाठी योगदान आहे. तर असे आजवरचे जे पंतप्रधान झाले त्यांचं योगदान, महाराष्ट्राचा ठसा तर दिल्लीमध्ये ठसठशीच उमटलेला आहे. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे ऐतिहासिक उद्गार आहेत. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न झाले. सेनापती बापटांनी हे ऐतिहासिक उद्गार काढलेले आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि ते तंतोतंत खरे आहेत. दिल्लीत महाराष्ट्राची ताकद फार अशी नाहीये, आपण अजून पंतप्रधान पदाचा सोपान चढलेला नाहीये मराठी माणूस. हे जरी वास्तव असलं तरी नेहमीच भारताला, देशाला दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राने केलंय, वेगवेगळ्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यांचं योगदानही रेखाटण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये. आणि महत्वाची विधेयकं ज्यांनी पूर्ण समाज, पूर्ण देश याला एक अशी कलाटणी दिली. उदाहरणार्थ मंडल आयोगासारखा जो निर्णय होता व्ही.पी. सिंगांनी, एक फार मोठी रिस्क घेऊन त्यांनी तो केला आणि त्यानंतर देशाचं राजकारणच बदलून गेलं, पूर्ण सारीपाट बदलला. म्हणजे आता ज्या आपण सुप्रीम कोर्टाच्या सुनावण्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने अनुभवतोय किंवा जे सगळी गडबड चालली, ओबीसी आरक्षण वगैरे, तर त्याची कुठेतरी मुहूर्तमेढ, त्याच्याबद्दल वाद प्रतिवाद होतील, व्ही.पी. सिंगांनी केलेलं योग्य आहे की नाही, पण खूप मेजर असा डिसिजन होता. असे सगळे निर्णय आहेत. त्याचबरोबर खूप हलके फुलके प्रसंग संसदेमध्ये घडले की ज्यावेळी एक देश म्हणून आपण एकत्र येतो, म्हणजे आपल्याकडं देश कधी एकत्र येतो तर क्रिकेटच्या मॅचच्या दिवशी एकत्र येतो किंवा स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, पण त्याच्या व्यतिरिक्त पण देश एकत्र येतो. असे काही महत्वाचे निर्णय झाले, जसं उदाहरणार्थ आपला परमाणु ह्याचा अणुचाचणीचा निर्णय होता, त्या दिवशी पूर्ण देश एकत्र झाला. आता म्हणजे अनेक अशा देशहिताच्या गोष्टीत की त्यात पक्षीय मतभेद सगळे गळून पडले आणि एक देश म्हणून आपण एक ठामपणाने, एक संधपणानं आपण उभा राहिलो. असे काही विषय आहेत. त्याचबरोबर काही कटू प्रसंग, म्हणजे मला सांगताना पण खेद वाटतो की जुन्या संसद भवनावरती हल्ला झाला होता, तो अत्यंत त्याचा निषेधार्ह असाच हल्ला होता. आणि आता तुम्हाला आठवत असेल की नवीन संसद भवनालाही सुरक्षेच्या दृष्टीने गालबोट लागलं. हल्ला म्हणता येणार नाही, पण ती घुसखोरी होती आणि ती पण त्या
त्याची प्रतिष्ठा कमी करणारी आणि एक आपल्याला खाली मान घालायला लावणारी घटना घडली. अशाही घटनांचा त्याच्यामध्ये परामर्श आहे. एकंदरीत माझा हा प्रयत्न आहे की गेल्या 80 वर्षामध्ये देशात काय घडलं, भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये काय घडलं, आणि ह्या दोन्ही वास्तू, आता ही नवीन आहे, नवीन संसद भवन, ही नवीन सेंट्रल विस्ट आहे, त्याला एक त्याचा इतिहास काही दिवसांनी रचला जाईल. पण जुन्या संसद भवनाचा खूप दैदिप्यमान इतिहास आहे. तुम्ही दिल्लीला कधी गेला असाल तर कॅनॉट प्लेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण जातोच तिथे नॉर्मली लंच किंवा डिनर करायला. कॅनॉट हे नावच मुळात कॅनॉट प्लेसला कॅनॉट प्लेस हे मिळालं ते ब्रिटिश राजपुत्र ज्यांनी पहिली कुदळ मारली, म्हणजे पायाभरणी जी केली जुन्या संसद भवनाची, त्याला आपण भूमिपूजन म्हणतो. ते भूमिपूजन ते कॅनॉट या राजपुत्रांनी, प्रिन्स कॅनॉट. आणि प्रिन्स कॅनॉट यांच्या नावाला अनुसरून मग ते जो व्यापारी वसाहत तिथं बिझनेस हब तयार झाला, जे गोल चक्कर आहे, तुम्ही दिल्लीत कधी गेलात तर ते पूर्ण कॅनॉट प्लेस या नावाने ओळखलं जातं. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि या गोष्टी रेखाटण्याचा प्रयत्न केला. तो कॅनॉट यांच्या हस्ते झालं. नवीन संसद भवनाचा पायाभरणी आणि उद्घाटनाचा शुभारंभ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला. नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीचा, संकष्टी चतुर्थीचा एक विशेष मुहूर्त त्यासाठी मक्रूर केला होता, आणि तो म्हणजे त्यांनी त्याला धार्मिक आधार पण मानला होता. दिल्लीमधली चर्चा अशी की ते ज्योतिषशास्त्राच्या अनुसार पण एक शुभ मुहूर्त मानला होता, आणि त्यानुसार अगदी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, पंडित, बाकी सगळ्या लोकांकडून ते विधिवत पूजन करून त्या दिवशी संसद भवनामध्ये प्रवेश केला गेला. सेंगॉल हे नवीन पार्लमेंटमधलं एक अट्रॅक्शन आहे, तर सेंगॉलची पण तिथं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. जुन्या संसद भवनामध्ये तर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. मुळात भारताचा स्वातंत्र्य सूर्य तिथेच उगवलेला आहे. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री ज्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताला सुकाणू सोपवले स्वातंत्र्याचे पंडित जवाहरलाल नेहरूंकडे, तर त्याचा अगदी साक्षीदार असणारा सेंट्रल हॉल ह्या जुन्या संसद भवनामध्ये आहे. तिथे तो ऐतिहासिक प्रसंग घडलेला होता. अशा अनेक गोष्टी आहेत त्या पुस्तकात.